हाय नमस्कार, मी भावकाशी. मी तुम्हाला आज आपल्याकडे जे आपल्या मुलांचे जुने कपडे असतात जे की आपण वापरत नाही असेच पडून राहतात. बघू शकता माझ्या मुलीचे जसे भरपूर कपडे आहेत ते जे की खूप आता छोटी छोटी झालेले आहे जे की वापरताही येत नाही. मी विचार केला काहीतरी बनवू आज. माझी मुलगी आता 1 वर्षाची झाली आणि आता ते सगळे 1 वर्ष आधीचे जे काही छोटे छोटे कपडे होते हे बघू शकता. छोटी छोटी कुर्ती, फ्रॉक असं करून मी सगळे सगळे कपडे साईडला गेले आणि तिचं ड्रॉवर थोडंसं खाली केला आणि ती पण मला मदत करते कपडे हे करायला वेगळे करण्यासाठी. बघू शकता तिची किती धडपड. मला शेवटीच कळेल मी काय मी आधी झोळीचा कपडा वापरूनच त्यामध्ये कपडे सेट केले आधी आणि त्यानंतर आधी टेम्पररी गादी बनवली. नंतर त्याच्यावरती परत बाळूतला शिलाई करून त्याला गादीसारखे टाके मारलेले आहे. तुम्ही बघू शकता. एवढं काही अवघड नाही. माझी मुलगी मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करते त्याच्यामुळे मला तर 2 दिवस गेले बनवण्यासाठी. तसं 2-3 तास वेळ झाला तर लगेच होऊ शकते. तर मला माझ्या मुलीकडे तिचं खाणं पिणंही चालू असते. बघू शकता गादी किती छान छोटीशी रेडी झालेली आहे आणि ती आता कशासाठी यूज करणार आहेत तर बघा. ही झोळी आता नवीन घेतलेली आहे त्यामध्ये आत नेहमी गोळडी टाकावी लागते. आता ही आपण गादी ॲडजस्ट करूया त्यामध्ये. बघू शकता खूप छान आणि त्यामध्ये प्लास्टिकचा झोळीचा कवर लावल्यामुळे सुसू वगैरे केली तरीही काही इश्यू होणार नाही. बघू शकता अशा प्रकारे आपली गादी छोटीशी लिटल गादी तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते गादी. आणि ही माझी डुडू जिच्यासाठी ही गादी बनवलेली आहे. तिला वाटते की काय मम्मी आज मला अचानक झोळीमध्ये टाकते. तिला वेगळंच वाटते. बाय. फ्लाइंग किस दे दे लवकर. बाय.